हॅलो एव्हरीवन. आज आपण नको असलेल्या पफचा वापर करून मस्त असं एक पाऊच बनवणार आहोत. तर बऱ्याचदा काय होतं, आपण रेडीमेड ड्रेस ब्लाऊज आणतो आणि त्यामध्ये कप्स चांगले नसतात. त्यामुळे आपली फिटिंग चांगली वाटत नाही. त्यामुळे ते आपण काढून फेकून देतो. तर ते फेकून न देता त्याचा मस्त असा रियूज करायचा आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ डिटेलमध्ये पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती खूप साध्या सोप्या पद्धतीने हा पाऊच कसा बनवायचा हे मी दाखवलेलं आहे. काही ताई हे कप्स फेकून देतात, तर काही ताई ते तसेच वर्षानुवर्षे ठेवून देतात. ते तसेच न ठेवता त्यापासून अशी वस्तू बनवायची आहे आणि रोज तिचा वापर करायचा आहे. तुमच्या घरात सुद्धा जर असे कप्स असतील तर त्यापासून अशा पद्धतीचा पाऊच तयार करा. तर आपण हा पाऊच कसा तयार केला हे मी तुम्हाला अगदी 2 मिनिटांमध्ये सांगते. तर सगळ्यात अगोदर आपण कप्सला कापड लावून घेतले. नंतर चेनच्या मापाच्या 2 पट्ट्या तयार करून चैनीला लावून घेतल्या आणि नंतर सर्कलला जेवढं कापड लागणार आहे तेवढं कापड तयार करून घेतलं. चैन आणि दुसरी तयार केलेली पट्टी एकमेकांना जोडून घेतली आणि नंतर तीच पट्टी आपण सर्कलला जोडून घेतली. सर्कलला पट्टी जोडून झाल्यानंतर 2 पट्ट्या एकमेकांना जोडून घेतल्या आणि त्यानंतर पुन्हा जो दुसरा सर्कल राहिलेला होता तो दुसरा सर्कल आपण ह्याला लावून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपला हा पाऊच तयार झालेला आहे आणि यामध्ये तुम्ही तुमचं मेकअपचं सामान किंवा बांगड्या वगैरे ठेवू शकता. याचं मेजरमेंट डिटेलमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती याचा व्हिडिओ अवेलेबल आहे. पाहिजे तर मला तुम्ही कमेंट करा, मी लिंक नक्की तुम्हाला देईन. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.